मंत्री गिरीश महाजन आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया। महाजनजी, अत्यंत दुःखद अशी घटना आहे। 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे, 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। शासन म्हणून आपल्यापर्यंत आतापर्यंत काय माहिती पोहोचली? नाही, मी प्रवासात आहे, मलाही कल्पना नाही, पण आता मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते थोडंसं मी मोबाईल बघितला त्यावेळेस मला कळलेलं आहे। मी आता पुण्याकडे निघालेलो सरळ मुंबईला मी पोहोचलो, नाशिकहून मी मुंबईकडे पुण्याला निघालेलो आहे घरी न जाता। पण मला जी माहिती मिळते 5-6 जण मृत्युमुखी पडलेले आहेत, 20-25 जण त्यात वाहून गेले तशी बातमी मलाही त्या ठिकाणी कळलेली आहे। पण हा कुठला पूल होता, असा इतका निकृष्ट कसा होता वाहून जाण्यासारखा की तुटण्यासारखा, याची मला काही माहिती नाही। पण निश्चित ती माहिती मी घेतो। 1-2-2.5 तासामध्ये मी स्पॉटवर त्या ठिकाणी पोहोचेल। मी तात्काळ तिकडे निघालेलो आहे। बरं, महाजनजी, आणखी एक प्रश्न असा निर्माण होतोय। काही वेळापूर्वी बाळा भेगडे माजी मंत्री यांच्याशी ज्यावेळी पुढारी न्यूजनं संवाद साधला, त्यांनी असं सांगितलं मागच्या वर्षी इथं नवीन पूल बांधण्यासाठीची मंजुरी देण्यात आलेली होती, मात्र अजूनपर्यंत काम सुरू झालेलं नव्हतं। असं नेमकं का झालंय? ही जबाबदारी कोणाची? नाही, आता मी खरं सांगतो, मला माहिती नाही त्या ठिकाणची कुठले काय काय झालं, नेमकं कुठे काय झालंय म्हणून। पण मी आता तिकडेच निघालेलो आहे। ते गेल्यावर अधिकाऱ्यांशी बोलल्यावरच मला कळेल। मी जिल्हाधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते पण बिझी आहेत सारखे, तिकडेच या संदर्भामध्ये बोलत असतील। पण थोड्यात माझा त्यांचाही कॉन्टॅक्ट होईल। पण मी 2-2.5 तासामध्ये त्या ठिकाणी पोहोचतोय। बरं, बचाव कार्यासंदर्भातली आपण काही माहिती घेतली आपल्यापर्यंत? काही तपशील? आमची एनडीआरएफची टीम तिथे 10-12 किलोमीटर जवळच आहे, ती त्या ठिकाणी पोहोचली आहे। अँब्युलन्स पोहोचलेले आहेत, पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी आहे आणि मी पण लगेच त्या ठिकाणी पोहोचतो। बरं, तुम्ही जी माहिती घेतली त्यानुसार या पुलाची जबाबदारी नेमकी कोणत्या खात्याकडे होती? जबाबदारी कोणाची आहे ते ठरवणं गरजेचं आहे। मी अगदी प्रायमरी मला माहिती आहे, मी प्रवासात आहे अजून मी नाशिकहून निघालेलो आहे। मी तिकडच्या तिकडे गाडी वळवतोय, तिकडे जातोय। अजून मी त्या संदर्भात कुठल्या डिपार्टमेंटशी बोललेलो नाही। जिल्हाधिकाऱ्यांचा माझाही कॉन्टॅक्ट होत नाहीये, ते बिझी आहेत। मला वाटतं 10-20 मिनिटांमध्ये माझा त्यांचा कॉन्टॅक्ट होईल। मला एकदा कोणाचा पूल होता, कोणत्या डिपार्टमेंटकडे होता, कोणी टेंडर काढलं होतं याची मला अजून माहिती नाही। मी थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी पोहोचतोय। 2-2.5 तासामध्ये अगदी फास्ट निघालोय, 2-2.5 तासात मी तिथे पोहोचेल। बरं, फक्त किती जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे, तुमची नेमकी माहिती काय, आणि त्यानंतर पर्यटकांना आता नेमकं काय आवाहन कराल? नाही, 5 ते 6 जण त्याच्यामध्ये मला वाटतं दगावले अशी बातमी आली आणि 20 ते 25 लोक वाहून गेलेले आहेत। आता ते पुढे कुठे नदी किनारे लागलेत, काय झालं काय नाही याची मलाही नेमकी माहिती नाही। पण आमची एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी धावपळ करते, पुढे निघालेली आहे आणि सगळ्या यंत्रणा अलर्ट आहेत। पोलीस यंत्रणा आहे, फायर ब्रिगेड आहे, एनडीआरएफची टीम, एसडीआरएफची टीम त्या ठिकाणी जाईल। जे करता येण्यासारखं ते आम्ही सगळं करू। पण माझी पर्यटकांना विनंती आहे, पावसाळ्याला पाऊस पडला, हिरवगार झालं आणि धबधबे व्हायला लागले की आपण सगळे बाहेर जातो, सुट्या पण आहेत। पण माझी सगळ्यांना विनंती की आपण थोडं, आपला जीव महत्वाचा आहे आणि म्हणून आपण सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आम्ही दरवेळेला सांगतो आणि दरवर्षी अशा अनेक घटना, दुर्दैवी घटना घडतात आणि त्याच्यामध्ये निर्वाह आपल्या जीवाला मुकावं लागतं। आणि म्हणून मी पुन्हा सांगेल की सगळी काळजी घ्या। जिथे पाणी जास्त आहे त्या ठिकाणी विनाकारण साहस दाखवू नका। धबधब्याखाली उभे राहत आहेत, वरती जाऊन उभे राहत आहेत, कुठे सेल्फी घेत आहेत, त्यामुळे असे प्रकार घडतात। ते होऊ नये म्हणून याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी। अगदी खरं आहे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ज्याप्रमाणे शासनाची प्रशासनाची जबाबदारी आहे, तसंच पर्यटकांनी सुद्धा स्वतःची काळजी घेणं ही पर्यटकांची सुद्धा जबाबदारी आहे। त्यामुळे पुढारी न्यूज सुद्धा हेच आवाहन करेल की अशा वेळी स्वतःच्या जीवाचा विचार करून मग पर्यटन केलं पाहिजे। मात्र आताच्या घडीची ही दुर्दैवी बातमी आपण पाहतोय पुण्यामधून। पुण्यामध्ये पूल कोसळलेला आहे, इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि त्यामुळे 20 ते 25 जण वाहून गेलेत।